काय मिळत असल्यामुळे आपण काय करतो की हे दोन दोन इकडे झाड दाबतो. त्या दाबण्याच्या क्रियेमुळे काय होतं की ते झाडाची जी शेंड आहे ना दुसऱ्याशी परत वाकते. आणि याला एक शास्त्र आहे, वाकल्यामुळं पपईचं जर झाड वाकत असलं आपल्याला वाकले असलं तर त्याला पपया जास्त येते. आणि ते वाकल्यामुळं काय होलं की परत ते पुन्हा एक वाकत येते ना. आणि त्याच्यात जे वर चालण्याला अडथळा निर्माण होते ना. आणि परत काय होते त्याच्याकडे डायव्हर्ट होते इकडे. मग याच्या फळफांद्या खूप वाढतात. हे साईडच्या फळफांद्या दोन दोन लागतात नाही. आणि एकाला एक पण बोंड लागते आणि याचा ड्रॉपिंग होत नाही. आणि त्याच्यामुळे 40% उत्पन्न वाढते आणि 20% उत्पन्न कुठं वाढते की भरपूर आपण शेतकरी बुरशीनाशकाच्या फवारण्या करतो ना, बुरशीला विलाजच नाही. परंतु याच्यामुळं काय झालं की वाकुल्यामुळे या बुडात खूप बुड मोठं झालं. त्याला फांद्या खूप आल्यामुळं काय होलं की डायव्हर्ट होऊन त्या फळफांद्या ताकद लावल्यामुळं त्याच्यात जे काही आपण जे बोंड आळी आपले हे फुलावर जे काही बुरशी येते की नाही, ते 80 ते 90% कंट्रोल होते. आणि म्हणून याच्यातलं बोंडच पडत नाही. याला फुलाला पण घेऊन सरकत निघते. म्हणून 40 अधिक 20 असं 60% उत्पन्न या पद्धतीमुळे वाढते समजा. म्हणून या पद्धतीत आपल्याला या पद्धतीने करावं लागणार आहे आपल्याला. दोन रोपातलं अंतर पहिल्यांदा आपण 1 फूट घ्यायचं. आणि नंतर मग 35-40 दिवसाला आपण विरळणी करतो ना. आता काही काही शेतकऱ्या